दर्शनाला. सकाळच्या वाजल्यात 5. आता वरती जायची तयारी झाली आहे. तुम्हाला दाखवते काय काय घेऊन चाललो आम्ही. एकविरा माते की आणि ते गेलं भावन तल्याला ग कवल्याचे वाड्याला चालली गोयला घरी चालली आणि रेशमी रुमाले पुसिली ग रुमाले पुसिली आणि रेशमी माझी बोलाया लागली माझी नाचाया लागली ग नाचाया लागली आई माऊलीचा आई तू मुकुट सोनियाचा गो मुकुट सोनियाचा आईचा मुकुट सोनियाचा गो मुकुट सोनियाचा मुकुट सोनियाचा गो मुकुट सोनियाचा आईच्या पाशाणी लाविला गो आईच्या पाशाणी लाविला सोबुनी दिसला माझी गालामध्ये हासली आई माझी नाचाया लागली ग खेळाया लागली आई माझी नाचाया लागली ग खेळाया लागली आई तुला संताप्याची
वेणी ग आई तुला संताप्याची वेणी आई तुला मोगऱ्याची वेणी ग शेवंतीची वेणी आई तुला मोगऱ्याची वेणी ग शेवंतीची वेणी आई तुला आबोलीची वेणी ग मोगऱ्याची वेणी आई तुला आबोलीची वेणी ग फुलांनी सजली आई माझी नातून सजली ग नातून सजली आणि आई माझी एकदम गाभार दर्शन वगैरे घेतला. व्हिडिओ क्लिप्स टाकीन कारण का तिथे म्हणजे ब्लॉग काढायला एवढा जमला नाही, पण क्लिप्स टाकते मध्ये. दर्शन होऊन आम्ही रूमकडे चाललो नाश्ता वगैरे करून. दिदीसा दुसरी होती ती आत्ता दर्शनाला गेल्यात. पोपट झाले बेड डायरेक्ट बेड खाली. दर्शन वगैरे आम्ही आता सगळी करून आलो. थोडीशी टचअप चालू आहे सगळ्यांचा नाही का. आता रील्स काढा आणि मग थोडीशी शॉपिंग करू आणि मग घ्यायला निघू. कारण जाम टाइम झाले. मला पण नाशिक मध्ये टाइम काय मैत्रिणी कॉल करतात त्याला इतका मला टाइम होऊन जातात. बाकी एकदम मस्त आमचं दर्शन झालं. आता झाला दिवसाने मार पण झाला. दिवसा कामाला म्हणून तुला काय करायचं म्हणायचं ना. आता मेकअप चालू आहे. बाया बर्फ्यानं कितीला भेटला पेड्यांचा सेट. मला बी एक जे मिक्स वाला भाऊ बारीक घ्यायचं ना. हे नाही डोक्याची वाची दिली यांचे. टोमॅटो स्टिक्स. मला तो मिक्स वाला घे रे. हे घे पैसे दे दिला. एकच घ्या रे या. नंतर फायनली आमची शॉपिंग झाली. एक रिटर्न द्या भाऊ. मग योगे ना ऑनियन
तो रिटर्न करा. हे माझे आहे. मला घेतला गो. चला आई अजून कधी ते चार्निंग का गोला करत जय एकविरा. जय मित्रांनो, वैष्णवी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला खूप खूप कालपासून मज्जा आलेली आहे आणि अशीच मज्जा घरी जाईपर्यंत राहावी हीच आमची अपेक्षा आहे. ओके ओके निशा माझ्या बायकोनी अख्खा एकविरा लिहिलाय खरेदी करून. ओ बिनारा नागते एकवीरा उतरवणार वाटत असं असं टोमॅटो चिप्स एकवीरा माते की चला आता आम्ही एकवीरा सोडतो एकविरीशी जातो आणि मग नंतर डायरेक्ट भेटतो आता पनवेलला मी जेवायला थांबणार आहे कॅन्टीन स्पेशल. आम्हाला तिथे आज आगरी कोळी सी फूडचा स्वाद घेण्यासाठी जायचं आहे. तर बघूया आता भेटूया आपण तिकडे गेल्यावरच. हा डायरेक्ट पनवेलला रात्री आम्ही 7 ओशन होळीमध्ये जेवण जेवलो. एकदम बकवास टेस्ट. पूर्ण आमचे पैसे फुकट गेले कारण आम्ही आगरी आहो. आम्हाला एकदम लजीज आणि टेस्टी खायला लागते. असं जमत नाही हलका फुलका नाही, एकदम बकवास जेवण होतं रात्री. मित्रांनो, तुम्ही पण जेवायला गेले ना तर टेस्ट करून व्यवस्थित बघा, नाही तर जेवू नका. अजिबात मी सांगते जावंच नका. आम्ही जेवलोच नाही, आम्ही स्टार्टर बस आता पुढं पनवेलला कसा जेवायला आहे तुम्हाला नक्कीच सांगतो. मुंबईच्या किनारी मार्किन डोली आलं कोळी चल जाऊ बाजारी. एकविरा आई तू डोंगरावरी नजर आहे तुझी कोल्यांवरी. एकवीरा आई तू डोंगरावरी नजर आहे तुझी कोल्यांवरी. एकविरा आई तू डोंगरावरी नजर आहे तुझी कोल्यांवरी. एकविरा आई तू डोंगरावरी नजर आहे तुझी आगऱ्यांवरी. अचानक आम्ही महाडच्या गणपतीला आल्यावर काहीच ठरवलं नाही, काय नाही. रस्ता दिसला डायरेक्ट निघून आल्यावर बिन बुलाया प्लॅन बीच में आ गया. गणपतीचं पण दर्शन भेटतो मला, तेच गणेशाचं पण. हे बघा लव बर्ड्स आमचं नवीन. आता गणपतीच्या मंदिरात आल्याने यांचा विषय वेगळा चालले. बघता काय बघता. आज बिनबुडाया plan नाही माझे. गर्दी तर वाटत नाही ना बघू. दादा, आलेले आल्यावर आता काही होत नाही. झालंच पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा माझं नशीब चांगलं आहे का मळला येऊन दर्शन होतं, नाही तर कवाच आमचं दर्शन होत नाही मळला. पहिली वार दादा. आज काम 25 होणार आहे. ए मला पण एकदम प्रॉपर दर्शन झालेलं आहे आमचं आज. सगळ्यांचा अजून बघा पुढे थोडीशीच गर्दी आहे पण आज दर्शन घेऊनच जाणार. भेटेल ना दर्शनाला आपल्याला फायनली. माझ्या बड्डे जास्ती पावर आहे. हो भाऊ, माझ्या बड्डे जास्ती पावर आहे. सगळं दर्शन भेटतं. रिटर्न गेल्या मी तर त्या दिवशी पण संकष्टीला पण रिटर्न गेल्या आजच. म्हणजे स्पेशलच नाही. फायनली मळचं दर्शन झाला. नाही माझा बर्थडे आहे म्हणून. अशा प्रकारे 3 वाजलेले आहेत. आम्ही जेवणाला उतरलेलो. काय ना खूप भारी एकदम. आता आगरी कोळी जेवण आम्हाला फक्त पापलेट भेटणार होतं, आम्ही जेवलो नाही. नशीब कोळी पाहिजे होती आमच्या रस्त्याला. काहीच नव्हतं म्हणलं आता आम्ही पुन्हा स्टेशन बघत आहोत. शब्दाने सध्या थकलेले होते. आल्यापासून त्याच करतो. कारू काय झोप, कारू काय झोप. झोपले कानपण
गेले येऊन जाऊन कारू का एक झोप बस दुसरं काही अख्ख्या रस्त्याने एकच डायलॉग मारले कारू का एक झोप यो बोलते हाँ। असं असते तिकडे तुमने माहिती बाबा कोण केलेलं असं नोंदणी असतं लय बेकार थकल्या आता खायला आल्यावर शेती उसाटण्यावर काही समजत नाही आता फक्त बोलूच नाही शकत अशी बिलाकल्यामुळे वरीच वगैरे खाल्लाच नाही आणि बसता बसता सगळी झोपतात या ब्लॉग मध्ये फक्त एवढं सांगायचं होतं वाढदिवस होता माझा स्पेशल दिवस होता तुम्हाला पण दाखवायचं होतं मला सगळ्यात मोठी गोष्ट तर अभिषेक करायला भेटला नाही पण पूर्णपणे अभिषेक माझा झाला माझं दूध गेला साडी गेली